गुड मॉर्निंग. आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण आज आम्ही निघालो आहे भांडूप ते कुठेतरी ट्रिपसाठी आम्ही निघालो आहे. सकाळपासून फुल एक्साइटमेंट मूड आहे. पॅकिंग, तयारी एकदम फुल झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत भांडूप स्टेशनवरून ट्रेनने. तर ट्रेनमधून नंतर एक स्पेशल ट्विस्ट आहे. आम्ही कुठे जाणार आहोत, कशा पद्धतीने जाणार आहोत. तर आज सॅटर्डे आहे. बघू शकता किती गर्दी आहे ट्रेनमध्ये. बाप तर आम्ही भांडूपमधून निघालेलो आहोत अलिबागला जायला. तर तुम्ही बघू शकता की आज आम्ही ट्रेनमध्ये 7 वाजताची ट्रेन पकडलेली आहे. तर आज शनिवार असून सुद्धा किती गर्दी आहे या ट्रेनमध्ये. तर आम्ही आमची फॅमिली सुद्धा निघालेली आहे, मुलं आणि आम्ही. तर आम्ही पहिल्यांदा जात आहोत. तर आमचा प्रवास कसा होणार आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू नक्की. आणि तुम्हाला पण हेल्पफुल होईल की तुम्हाला परत अलिबागला जायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता. तर पुढे पुढे मी सगळी माहिती देईल तुम्हाला. तर आता आम्ही जस्ट कुर्ला क्रॉस केलेला आहे. आम्ही अंदाजे 8:15ची कडणार आहोत बोट. तर बघूया की आम्हाला ती भेटते की नाही. मुलं असल्यामुळे थोडं उशीर झालेला आहे. तर बघूया पुढे मी तुम्हाला सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज वरून आम्ही कशा पद्धतीने कुठून तिकीट काढणार आहोत आणि कसे जाणार आहोत. तर बघूया पुढे. आज आम्ही अलिबागला जात आहोत. तुम्हाला थंबनेल वरून कळालंच असेल. तर मी आता छत्रपती शिवाजी महाराजच्या टर्मिनस मध्ये आहे. तर आता आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही कसं जाणार आहोत पुढे अलिबागला जाण्यासाठी. तर बघू शकता आता आम्ही स्टेशनवरून 6 नंबर प्लॅटफॉर्मवरून बाहेर निघत आहोत. तर एक्साइटमेंट भरपूर आहे कारण की आम्ही पहिल्यांदाच बोटने जर्नी करणार आहोत. तर तुम्ही पुढे कंटिन्यू हा व्हिडिओ बघा. तर आम्ही कसे इथून बाहेर पडलेलो आहोत. एकच रस्ता आहे बाहेर पडण्यासाठी आणि कोणालाही तुम्ही विचारलं तर ते कोणीही सांगेल की बस डेपो कुठे आहे. तर तुम्ही असं बाहेर पडल्यानंतर वातावरण बघू शकता किती ढगाळ वातावरण झालेलं होतं आणि आम्हाला मध्येच पाऊस सुद्धा लागलेला होता ट्रेनमध्ये असताना. वातावरण तर फार सुंदर होतं, पण पावसाची भीती होती की पाऊस पडेल तर. पण पावसाने आम्हाला पाऊस पडला नाही म्हणजे वातावरणाने आम्हाला भरपूर साथ दिली आणि 116 नंबर बस पकडून आम्हाला जायचं होतं गेट ऑफ इंडियाला. तर आपण विटी स्टेशनवरून ज्या बसने आपण जाणार आहोत, तर आतापर्यंत मी असं ऐकलेलं बसमध्ये तिकीट काढायचे. तर इकडे आता ती सिस्टम बंद झालेली आहे. बसमध्ये तिकीट काढत नाही. बसच्या खालीच कंडक्टर असतो. तर तिथून आपल्याला तिकीट घ्यायची असते. बघू शकता इथे ताज हॉटेल सुद्धा तुम्हाला दिसेल. इथून आपल्याला चालत जायचं आहे. इथे आपल्याला बोटीचं तिकीट सुद्धा आपल्याला इथून काढायचं आहे. काढल्यानंतर इथे गेट ऑफ इंडियाच्या आम्ही 2 नंबर गेट होता तिकडून आम्ही आतमध्ये आलो. बघू शकता आम्हाला तिकीट सुद्धा भेटलेली आहे. ₹170 आमची तिकीट होती आणि तिथूनच पुढे त्यांचेच बस सुद्धा असणार. तर बघू शकता किती आणि गर्दी सुद्धा होती. सॅटर्डे होता म्हणून वातावरण तर एकदम तुम्ही बघू शकता मस्त होतं. पार्थचे पाय दुखत होते म्हणून पार्थच्या पप्पाने त्यांना खांद्यावर घेतलेलं होतं. तर मी पार्थला बोलत होती, "पार्थ हाय कर" म्हणून. आम्हाला असं वाटलं की पार्थ कंटाळेल, सकाळी उठला होता. पण तो एकदम फ्रेश होता. तो पण एक्साइटमेंट होता की बोटने ट्रिप करायचं आहे. आम्ही पण सुद्धा बोटने पहिल्यांदाच जात होतो. बघू शकता किमया पहिल्यांदाच बोटमध्ये पाय घालत होती, तर तिला भीती सुद्धा वाटत होती. माझा व्हिडिओ नाही आला कारण की मीच व्हिडिओ काढत होती. तर आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत आता. मस्त कॉर्नरला सीट आम्हाला भेटलेली आहे. मस्तपैकी छान इथे सिटिंग अरेंजमेंट पण छान होते. आणि तुम्हाला जर तिकीट तुम्ही काउंटरवरून काढली नसेल, तुम्हाला घाई असेल जायला, तर बोटीच्या इकडे तुम्ही आल्यानंतर सुद्धा तिकीट तिथे देतात ते लोकं. पण मला बसायला भेटणार की नाही ही माहीत नाही. तर मी मुलांना घेऊन जात होती म्हणून मी घरातून पोहे बनवून घेऊन गेलेली. कारण की मुलांना बाहेरचं द्यायला मी अव्हॉइड करते. तर पोहे मी सुद्धा खात होती, भूक लागत होती आणि पार्थ आणि किमयाला सुद्धा भरवत होती. मस्तपैकी आहे. प्रवास एकदम छान सुंदर चालू होता. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. पोहे पण या खायला तुम्ही सगळ्यांनी. बघता बघता समुद्र एकदम मस्त असं वाटत होता
आणि गेट ऑफ इंडिया पण असं लांब लांब आम्ही मुंबईहून लांब असं जात होतो. बघू शकता हळूहळू सगळंच नुसतं आजूबाजूला कुठं पाणीच पाणीच असं दिसत होतं. छान खाली सगळेजण बसलेले होते मस्तपैकी आणि खूपच मस्त एकदम बोटने प्रवास करायला खूप छान वाटला. भीती वाटत होती, पण हळूहळू ती भीती एकदम गायबच झाली. मुलांनी पण फार एन्जॉयमेंट केलं. खरं सांगू 12 वर्षानंतर पहिल्यांदाच मी आणि माझा नवरा आणि आमची मुलं पहिल्यांदाच असं बाहेर पडलेलो होतो फिरायला. नाहीतर आमच्याबरोबर कोणी ना कोणीतरी असतंच. मस्त मुलांबरोबर पण टाईम स्पेंड केला. जॉब आणि घर आणि मुलांची शाळा ह्याच्यातून वेळच भेटत नाही. बघता-बघता आम्ही अलिबागला पोहोचलो सुद्धा. तर बोटीने मिनिमम 1 तास तरी लागतो. त्यानंतर इथून आम्ही बाहेर पडलो, तर आम्ही हॉटेल वगैरे सगळं बुक मांडवा केलं होतं. बंदर मांडवा बंदरला आम्ही मध्ये उतरलेलो आहोत. मांडवावरती बघू शकता ट्रिपसाठी इकडे आम्ही आता असं पोहोचलेलो थोडंसं आहोत. 5 मिनिटं चालावं लागतं आणि म्हाताऱ्यांसाठी इथे गाडीसुद्धा आहे. तर तुम्हाला मी पुढे दाखवेल कशा पद्धतीने आणि फ्री ऑफ कॉस्ट गाड्या आहेत इकडे. बघू शकता वातावरण एकदम ढगाळ झालेलं होतं. पाऊस पडणार का असं वाटत होतं. या गाड्यांनी अ, म्हातारे एजेड लोकं जाऊ शकतात. लहान मुलं सुद्धा जाऊ शकतात. बाहेर पडल्यावर जांभळं दिसली, मग जांभळं घेतली. मस्त एकदम छान होती. ₹50 ची जांभळं भरपूर दिली त्यांनी. इथे आम्ही अजिंठाच्या बोटने प्रवास केलेला होता. बाहेर पडताच त्यांचं बससुद्धा लागलेलं असतं. पी-एन-जी सुद्धा असते बोट आणि मालदार सुद्धा असतं. त्या बसमध्ये मस्त जांभूळ खाल्ले, मस्त एन्जॉयमेंट केला बसमध्ये सुद्धा बसून. आता बसपासून आम्हाला अलिबागला जायला मिनिमम सव्वा तास लागला आणि रस्तासुद्धा एवढा काही खराब नव्हता, चांगला होता. त्यानंतर बसमधून उतरल्यानंतर रिक्षा पकडली. रिक्षा आमचं जिथे आम्ही अलिबागला उतरलेलो होतो, तिथून 10 मिनिटा अंतरावरच आमचं हॉटेल होतं. हॉटेलचं नाव होतं असेंबली कॉटेज. फार छान होतं. छोटंसं स्विमिंग पूल होतं. तर तुम्हाला ह्याची सुद्धा डिटेल्स पाहिजे असेल असेंबली कॉटेजची, तर मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की देईल आणि नक्की डिस्काउंटसुद्धा मिळेल. आणि हा आमचा रूम होता. आम्ही चौघंच होतो त्याच्यामुळे त्यांची सर्व्हिससुद्धा फार छान आहे. व्ह्यूसुद्धा फार छान आहे. टीव्ही होतं. फार अरेंजमेंटसुद्धा छान होती या लोकांची आणि स्टाफसुद्धा छान होतं. अशा पद्धतीने आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला अजून व्हिडिओ माझे पाहायचे असतील अलिबागला आम्ही काय-काय एन्जॉयमेंट केलं तर कमेंट करा आणि नक्की या असेंबली कॉटेजला व्हिजिट करा आणि असा होता आमचा अलिबागचा प्रवास.